नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत। आणि त्यामध्ये मेन म्हणजे आज आपण बाही कटिंग करताना बाहीची घडी कशी टाकायची आणि कॅप हाईट कशी काढायची याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी बघा बाही घडी आणि कॅप हाईट काढण्याची खूप सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा इथे आपण हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। बघा ही पेपरची बंद बाजू आहे आणि नेहमी बाहीचं जे माप उंचीचं माप टाकायचं आहे ते या बंद बाजूकडून टाकायचं आहे। आणि खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कुठलाही चार्ट किंवा फॉर्म्युला इथे वापरायची गरज नाही। सोप्या पद्धतीने जे नवीन शिकतात, नवीन शिकणाऱ्या ताई असो, मैत्रिणी असो, त्यांना आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच त्यांचं बाही कटिंग परफेक्ट येणार आहे। आणि हा एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना बाही कटिंगसाठी कुठला व्हिडिओ बघायची गरज येणार नाही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपण इथे बाहीची जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे। त्यासाठी इथे आपण मापाचा परफेक्ट ब्लाऊज घ्यायचा आहे। मापाचा परफेक्ट ब्लाऊज घेतल्यानंतर तुमचं जे बाहीचं तुम्ही माप काढणार आहे अगदी परफेक्ट येणार आहे। तर बघा इथे मी एक जुना ब्लाऊज घेतलेला आहे, मापाचा आहे। या मापानुसार आपण बाहीची सर्वात आधी उंची मोजून घेऊया। तर बघा या बाहीची उंची आहे आपली 5.25 इंच। तर बघा तर ही अस्तरची बाही आहे आणि अस्तरची बाही बाहीची जी उंची टाकताना नेहमी अस्तरच्या बाहीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर 5.25 इंचमध्ये इथे 1 इंच मिळवल्यानंतर आपलं येत आहे 6.25 इंच। तर 6.25 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे। बघा अस्तरच्या बाहीसाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि जर तुमची साधी बाही असेल, बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही 1.5 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच बरोबर आहे, परंतु काहींना बघा जी आपली फोल्ड करायची जी पट्टी असते, जे वयस्कर किंवा मिडियम एजच्या बायका असतात त्यांना पट्टी थोडी मोठी लागते, तर त्यासाठी 1.25 इंचाचं तुम्ही एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 1.25 इंच घ्यायचं आहे। आणि इतर वेळेस आपण बघा 1 इंच घ्यायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी। तर इथे मी मार्किंग करून घेतलं। तर 2 ठिकाणी मार्किंग करायचं आहे। पट्टीने आपण अशी सरळ रेष आखून घेऊया। तर हे झालं आपलं उंचीचं माप। तर आपली 5.25 इंच इथे आपली काय आहे त्यामध्ये 1 इंच आपण घेतलं तर झालं आपलं 6.25 इंच हे माप झालं। दोन्ही बाजूने काय जाणार आहे आपलं अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी जाणार आहे। तर हे झालं उंचीचं माप। तर आता आपण मेन म्हणजे आपण काय शिकणार आहोत यामध्ये बाही घडी। आता ही बाही घडी टाकायची आपले बघा या बाजूकडून इकडे आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे। ती कशी टाकायची त्यासाठी काय करायचं आहे, ही बाही आपली उलटी करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे आणि पूर्ण बघा यापासून तर इथपर्यंत ही बाही मोजून घ्यायची आहे। बघा तर मी ह्या साईडने मोजून घेत आहे। बघा पूर्ण बाही काय करायची आहे या पद्धतीने बघा जिथे आपले जॉईंट आहे शोल्डरला तिथपर्यंत मोजून घ्यायचे आहे। तर येत आहे आपली किती 9 इंच। इथे काय आली आहे माझी 9 इंच। तर ही काय झाली आपली बाहीची घडी। या पद्धतीने ही बाहीची घडी आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे। बघा 9 इंचावर इथे मी मार्किंग करते। बघा 9 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशी सरळ काय करायची आहे असा हा बॉक्स इथे आपण आखून घेतला। तर ही झाली आपली काय झाली बाही घडी। कशी काढली तर बघितली आहे तुम्ही, पूर्ण आपलं फक्त शोल्डरमध्ये शोल्डरपासून तर जे आपलं मुंड्यामध्ये आपण जॉईंट केलं आहे असं राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे आणि ती आपली झाली बाही घडी। तर या पद्धतीने जर काढल्यानंतर तुमची बाही अजिबात जोडायला कमी पडणार नाही। आता बघा आता आपण करणार आहोत। तर आता आपण आपला जो दंडघेर आहे तो मोजून घ्यायचा आहे। आपला येत आहे 5.25 इंच। फिटिंगपासून हा पूर्ण हे काय झालं आपलं दंडघेराचं माप। तर ते पण आपण काय करायचं आहे या पद्धतीने खाली टाकून घ्यायचं आहे। 5.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि त्यापुढे आपलं 1.5 इंच काय आहे शिलाई मार्जिन। तर इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। हे झालं शिलाई मार्जिन आणि हे झालं आपलं आपला दंडघेर 5.25 इंच। तर आता मेन म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे कॅप हाईट कशा पद्धतीने काढायची खूप सोपी अशी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे।
या पद्धतीने तुम्ही अगदी कोणतेही माप असू द्या, मोठं कितीही मोठी साईज असू द्या, तुम्ही कॅप हाईट या पद्धतीनेच काढा, तो परफेक्ट तुमचं बाहीचं कटिंग येणार आहे बघा. तर बघा, हे मुंड्यापासून तर जे आपलं फिटिंग, जे आपलं दंडघेराचं फिटिंग आहे, तिथून तर जे मुंड्यामधला जॉईंट आहे हे माप मोजून घ्यायचं. हे काय आहे, आपलं तयार माप आहे बघा. हे किती आहे आपलं 3 इंच. तर खालच्या साईडने आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं आहे, वरच्या साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये गेलं. तर 3मध्ये आपण 1 इंच काय करायचं आहे, एक्स्ट्रा घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने काय झालेलं आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा. तयार किती आहे 3 हे मोजायचं आहे आणि त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 3मध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर झालं आहे 4. तर ते कसं टाकायचं बघा माप. तर बघा, हा जो आपला दंडघेर आहे तिथपासून ते हे माप टाकायचं आहे तिरकस, थोडं तिरकसमध्ये घ्यायचं आहे बघा. 4 इंचावर इथे मी मार्किंग केलं. तर बघा, असं तिरकसमध्ये घेतलं. या बाजूने पण काय करायचं आहे 4. तर मग हे जे आपल्याला अंतर मिळेल किंवा हे तिरकसमध्ये अंतर हे झालं आहे आपली कॅप हाईट. तर वरच्या साईडने अजून मोजून बघायचं आहे किती आलेलं आहे आपलं कॅप हाईटचं अंतर. तर बघा, 2.5 इंचावर हे आपली कॅप हाईट आलेली. तर आता ह्या कॅप हाईटपासून काय करायचं आहे, 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं. हे काय आहे आपलं शिलाई मार्जिन, जे इथं आहे तेच आपलं इथं शिलाई मार्जिन असणार आहे. आता हे झालं आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता बघा, या साईडने उंचीच्या साईडने काय करायचं आहे, 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. आता बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बाहीला शेप पण कसा द्यायचा ते पण सांगणार. बघा, 1.5 इंचावरून आपला बाहीचा शेप द्यायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघा, आपला हा झाला पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायची पद्धत. बघा, थोडा उंच आकार आहे बघा. पाठीमागचा शेप कसा असतो, उंच. तर बघा, इथे बरोबर आपला इथे हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा शेप. आता आतल्या मुंड्याचा शेप देताना काय करायचं आहे, इथं सेंटरमध्ये बघा अर्धा इंच आत, अर्धा इंच खालून आपल्याला म्हणजे आतल्या साईडने द्यायचं आहे. तर बघा, या 1.5 इंचावरूनच सुरू करायचं आहे आणि या अर्धा इंच आतमधून आपण या पद्धतीने बाहीला शेप द्यायचा आहे. बघा, खूप सुंदर असा आकार आलेला आहे. इथे काय किती अंतर घेतलेलं आहे पण 1.5 इंच. तर या पद्धतीने आता हे काय करायचे, फिटिंगचे पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. हे अंतर आपण किती घेतलेलं आहे, अर्धा इंच. आतल्या साईडने आपला हा पुढच्या मुंड्याचा शेप अर्धा इंच आतून आला पाहिजे, जेणेकरून आपली बाही परफेक्ट बसणार आहे. चुन्या घोळ कुठेही पडणार नाहीत. या पद्धतीनेच आकार आला पाहिजे बाहीचा. जर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर तुमची बाही अजिबात चुकणार नाही. कोणतंही माप असू द्या, किती मोठं माप असू द्या, तुम्ही अशा पद्धतीनेच जुन्या ब्लाऊजवरून माप काढायला शिका आणि परफेक्ट असं बाहीचं कटिंग करा. कुठेही बाहीला घड्या चुन्या पडणार नाहीत, बाही जोडताना अजिबात कमी पडणार नाहीत. कारण बाही घडी काढण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि कॅप हाईट काढण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. बघा, कुठलाही चार्ट किंवा फॉर्म्युला मी इथे वापरलेला नाही. फक्त जुनं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि त्यावरून ही मापे टाकलेली आहेत. अजिबात डोक्याला झंझट पण होत नाही किंवा बाही जोडताना किंवा बाही कटिंग करताना कुठेच कमी पडणार नाही. परफेक्ट अशी ही पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अगदी योग्य आणि परफेक्ट पद्धत आहे. नक्की ट्राय करा आणि या पद्धतीनेच बाहीचं कटिंग करा. कोणतंही माप असू द्या, तुमची बाही चुकणारच नाही. तर चला, आता इथे मी कटिंग करून घेते. बघा, मध्ये इथे कट मारून घ्यायचा आहे. फिटिंग पॉईंटला पण कट मारून घ्यायचा आहे. पुढचा भाग आपला ओळखण्यासाठी इथे एक आपण कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून बाही आपली मागची किंवा पुढची दोन्ही भागाची आपल्याला ओळखण्यास मदत होते किंवा जोडताना प्रॉब्लेम येत नाही. तर चला, हा पुढच्या भागाचा जो शेप आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही बाही इथे आपली तयार झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमचं बाहीचं कटिंग परफेक्ट येणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.